तर रामराम मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. किचन स्टारमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत, बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असणारी अशी फिश फ्राय. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. मस्त अशी इंटरेस्टिंग रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूया. इथे तुम्ही पाहू शकता मी रोहू माशाचे काही पीस घेतलेले आहेत. मस्त असे पीस स्वच्छ पाण्याने धुवून एकदम साफ करून घेतलेले आहेत. आता इथे काही मसाले घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवते. मी हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे, लाल प्लेन तिखट घेतलं आहे आणि थोडंसं मीठ घेतलं आहे चवीनुसार. तर हे सर्व मसाले फिशमध्ये लागतात, तर हे एकत्र काढून घ्यायचे आणि सगळे मसाले या फिशवरती टाकून घ्यायचे. आणि फिशला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट पाहिजे आणि एक चम्मच लिंबाचा रस पाहिजे. तर त्याच्यासाठी मी ते 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घेतले. आता हे सर्व मसाले आणि अद्रक लसूण पेस्ट आणि 1 चमचा लिंबाचा रस, तुम्ही पाहू शकता 1 चमचा लिंबाचा रस घेतला आहे. हे सगळं आपल्याला मसाले आणि ही अद्रक लसूण पेस्ट हे सर्व मच्छीला लावून घ्यायचं आहे, फिशला लावून घ्यायचं आहे. या प्रकारे मॅरिनेट करून ठेवायचे अर्धा तासासाठी. सर्व बाजूनी फिशला चांगला मसाला लावून घ्यायचा आणि अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचं. आता तुम्ही पाहू शकता अर्धा तास झालेला आहे. आता फिश मस्त अशी मॅरिनेट झालेली आहे. तर आपल्याला फिश रवा फ्राय बनवायचा आहे. तर मी त्याच्यासाठी रवा घेतलेला आहे. कोणाकोणाची फिश तव्याला चिटकून राहते, तर असे चिटकून न राहण्यासाठी आपण इथं रवा लावणार आहे. तर रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं लाल तिखट घालायचं आणि रवा चांगला मिक्स करून घ्यायचा. या प्रकारे तुम्ही पाहू शकता रवा चांगला मिक्स करून घ्यायचा. एकदम क्रिस्पी आणि क्रंची आपली अशी फिश फ्राय बनते. अजिबात ते तव्याला चिटकून राहत नाही. यानंतर आता फिश फ्राय करायची आहे. तर या फिशला चारी बाजूनी रवा लावून घ्यायचा. मस्त असा चारी बाजूनी रवा लावायचा, म्हणजे तव्याला अजिबात फिश चिटकत नाही. आता तुम्ही पाहू शकता मी तेल गरम करत ठेवलं होतं. तेल जास्त पण टाकायचं नाही आणि एकदम तेल कमी पण टाकायचं नाही. मस्त अशी आपली फिश फ्राय होते. तुम्ही पाहू शकता चारी बाजूनी रवा लावायचा, अजिबात तव्याला चिटकत नाही. या प्रकारे मस्त अशी आपली कुरकुरीत आणि झणझणीत मस्त टेस्टी अप्रतिम अशी आपली फिश फ्राय तयार होते. काहीही अवघड नाही. मस्त अशी आपली 10 मिनिटात फिश फ्राय तयार होते. तर एका बाजूनी मिडियम गॅसवरती चांगली शेकून घ्यायची. चांगली कुरकुरीत झाली की त्या साईडून दुसऱ्या साईडला पलटी मारायची. चांगली क्रिस्पी होईपर्यंत स्लो गॅसवरती भाजून घ्यायची. तर आता फायनली आपली फिश फ्राय तयार झालेली आहे. मस्त अशी कुरकुरीत आणि झणझणीत मस्त अशी आपली फिश फ्राय तयार झालेली आहे. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी आपली फिश रवा फ्राय तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणे की जे पण व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. तर चला तर मग पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मेन म्हणजे खात रहा.